मानव समाचार, मानवता के हक में। थाने में पुतलीपाड़ा पुल के करीब आयल टैंकर को हादसा। एएनसी थाने के पाटलीपाड़ा पुल के करीब तेल से लदा एक टैंकर उलट गया, जिससे ट्रैफिक जाम हो गया। अशोक अतीकर ने कहा है कि ट्रैफिक ब्रांच की पूरी टीम इस मकाम पर पहुंच गई है और ट्रैफिक को हमवार करना शुरू कर दिया है और जल्द ही टैंकर को हटा दिया जाएगा। हा जो भाग आहे हा पातलीपाड्याचा ब्रिजचा खालचा स्लिप रोड आहे आणि सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान डिवायडरला जो ब्रिजवरती जाणारा जो रस्ता आहे त्याच्या त्या डिवायडरला त्याची गाडी धडकल्याने तो ह्या साईडला आला आणि ह्या साईडला तो पलटी झालेला आहे। तो ऑइलचा टँकर आहे, त्याच्याविषयी माहिती घेतली आम्ही। ज्वलनशील असं काही नाही आहे त्याच्यामध्ये, तरीसुद्धा अग्निशमनच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही मागून घेतलेल्या आहेत। आमचे जे अंमलदार आहेत तसेच आमचे अधिकारी हे सकाळपासून इथे वाहतुकीचं नियमन करीत आहेत आणि वाहतुकीचा फक्त फ्लो वाढलेला आहे, परंतु वाहतूक जी आहे ही नियमित आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे काही खंडितपणा नाही आहे। आणि आता थोड्याच वेळात ती जी ह्याच्यासाठी आम्ही 2 क्रेन मागवल्या होत्या, परंतु त्यांनी प्रयत्न केला, परंतु ते ऑइलचं टँकर असल्याने ते परत पलटी मारलं तर त्याच्यातून पुन्हा ऑइल, त्याच्यामध्ये अजून 30-40 टन ऑइल आहे, ते पडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे परत रस्त्याला परत अडथळा निर्माण होईल। म्हणून आम्ही त्यासाठी मुंबईवरून आता हिप्पो क्रेन मागवलेली आहे, ती आता मानपाडा क्रॉस केलेली आहे, ती आता थोड्याच वेळात येत आहे। ती आल्यावरती हा सदरचा टँकर आहे हा आम्ही काढून घेत आहोत आणि वाहतूक सुरळीत करीत आहोत।